आज आपण एका गावावरती बोलणार आहोत. भिवंडी जवळील कांबेगाव. काय कांबेगाव? हो, कांबेगाव. आज आपण गावाच्या ऐतिहासिक, नैसर्गिक आणि मूलभूत गरजांविषयी बोलूयात. मूलभूत गरजा म्हणजे काय? मूलभूत गरजा म्हणजे तिथे लोकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, जसं की पाणी. मी ऐकलंय तिथे खूप मोठा तलाव आहे आणि त्या तलावाला 12 महिने पाणी असतो. काय 12 महिने पाणी? होय, एकदम बरोबर ऐकलंस. 12 महिने पाणी. आणि तिथे विहिरी सुद्धा आहेत, त्यांचं पाणी सुद्धा कधी आटत नाही. आणि गावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं तर गावात एक किल्ला सुद्धा आहे, त्याला कांबेकोट असं म्हणतात. कांबेगावात किल्ला पण आहे? हो, किल्ला पण आहे. आपण त्याबद्दल पुढे बोलूयात. मग कांबेगाव मध्ये शाळा पण असेल? हो, आहे ना. मराठी शाळा आहे तिथे, खूप मोठी शाळा आहे. आणि शासकीय दवाखाना सुद्धा आहे तिथे. आणि गावात मोठा पॉवर हाऊस प्लांट सुद्धा आहे. हो, खरंच की काय? होय, हे खरं आहे. गावात मंदिर पण असतील? गावात मंदिरं? हो, आहेत ना. भरपूर गावात मंदिरं आहेत. जसं हनुमान मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर सुद्धा आहे तिथे. खूपच मस्त आहे. कांबेगाव मध्ये कोण राहतं? सामाजिक विविधता आणि सलोख्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावात जसं आगरी समाज आहे, कोळी समाज, गवली समाज, न्हावी, आदिवासी आणि बौद्ध समाज सुद्धा राहतात. एवढे समाज एकत्र राहतात? हो, एकत्र राहतात. पण दुसऱ्या बाजूने बघायला गेलो तर गावाला एक नकारात्मक बाजू सुद्धा आहे. ती म्हणजे कोणती? ती म्हणजे एवढ्या मोठ्या गावाला प्रवेशद्वार नाही किंवा स्वागत कमानही नाहीये. काय कमान नाही? हो, बघ ना, कमान नाही. एवढं मोठं गाव आणि कमान नाही तिथे. ते तर राहिलंच मागे, पण गावामध्ये एक मोठी पाण्याची टाकी बनवली गेली होती, पण काही कारणास्तव किंवा कदाचित खराब बांधकामामुळे बंद करावी लागली आणि ती टाकी आता अशीच पडून आहे. काय अशीच पडून आहे? हो, बघ ना, अशीच पडून आहे. कांबेकोटचं मला सांगा ना. कांबेकोट बद्दल जर सांगायचं झालं तर हा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला एक किल्ला आहे, जो कांबेकोट म्हणून ओळखला जातो. आणि हा किल्ला त्यांनी कामवारी नदी आणि उल्हास खाडीच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. हा किल्ला खारबाव, पिंपलास, फिरिंगकोट आणि जुनांदुर्की यांसारख्या लहान किल्ल्यांच्या साखळीचा एक भाग होता, ज्याचा उपयोग मराठा आणि युरोपियन नौदलाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. पण सध्या हा किल्ला बहुतेक ढासळलेला आहे. फक्त तटबंदीचे अवशेष, इमारतीचे वरांडे आणि 2 बुरुजांचे काही अंश शिल्लक आहेत. तलाची दुरवस्था झाली आहे, ते दुर्लक्षित आहे, गवत वाढले आहे आणि काही वेळेला तर कचरा टाकण्यासाठी वापरतात. किल्ल्यात कचरा टाकतात लोक? हो, कचरा टाकतात. अरे देवा. कांबेकोट केवळ झाडूझुडपाने विरलेला एक सामान्य अवशेष असला तरी तो गावाच्या समृद्ध इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे सर्व गावकऱ्यांनी लक्षात घ्यावे.